मी खूप सुंदर शिकली सवरलेली आणि श्रीमंत घरातील मुलगी आहे. माझ्या घरच्यांची इच्छा होती की मला एक साधा आणि सरळ मुलगा नवरा म्हणून मिळावा, जो माझी खूप काळजी घेईल व मला कुठल्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली होती. थोड्याच दिवसात आमच्या शेजारच्या काकू त्यांचा नातेवाईक तुषारचं स्थळ माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुषार खूप सभ्य व साधा आणि दिसायला खूप सुंदर मुलगा आहे. त्यानंतर माझ्या घरचे तुषारला त्याच्या घरी पाहण्यासाठी गेले. मग तुषारची बहीण व मम्मी आमच्या घरी मला पाहण्यासाठी आल्या. माझ्या पप्पांना तुषार व त्यांची फॅमिली खूप आवडली होती. पप्पांनी जेव्हा बाहेरच्या लोकांकडे तुषारबद्दल चौकशी केली तेव्हा सर्वांनी सांगितलं की तुषार एक साधा, सरळ व खूप सभ्य मुलगा आहे. तो एका चांगल्या ऑफिसमध्ये नोकरी करतो आणि त्याच्या बहिणीची व मम्मीची चांगली काळजी घेतो. सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर माझ्या पप्पांनी स्थळ पसंत केलं व त्याच्या 1 महिन्यानंतरच माझं लग्न तुषारसोबत झालं. माझ्या सासूबाई व माझी नणंद खूप चांगल्या होत्या. त्या मला कुठल्याच कामात हात लावू देत नव्हत्या. खरं तर मला किचनमधलं कुठलंच काम येत नव्हतं, कारण की माझ्या मम्मीने माझ्याकडून घरातील कुठलंच काम करून घेतलं नव्हतं. कारण की आमच्या घरातील सर्व काम आमचे नोकर करत होते. पण माझ्या सासरी एकही नोकर नव्हता. ते पैशाने जास्त श्रीमंत नव्हते, पण मनाने खूप श्रीमंत होते. माझे पतीही माझी खूप काळजी घेत होते. परंतु मला एकच गोष्ट आवडत नव्हती की जेव्हा जेव्हा माझ्या पतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे किंवा त्यांच्याशी जास्त गप्पा मारत असायचे तेव्हा माझी सासू किंवा माझी नणंद आमच्या दोघांमध्ये यायची. आमच्या लग्नाला आता थोडेच दिवस झाले होते. एक दिवशी रात्री जेव्हा मी माझ्या पतीच्या शेजारी झोपायला गेली तेव्हा अचानक माझी नणंद आली आणि मला म्हणाली, "वहिनी, माझ्या रूममध्ये खूप गरम होत आहे, म्हणून मी तुमच्या रूममध्ये झोपू का? तुमच्या रूममध्ये तर AC लावला आहे." त्यावर मी म्हणाले, "ठीक आहे, झोप तू. मला काही प्रॉब्लेम नाही." खरं तर इथं कोणत्याही रूममध्ये AC लावला नव्हता. माझ्या लग्नामध्ये भरपूर सामान मिळालं होतं. त्यात AC होता. तोच AC आमच्या बेडरूममध्ये लावला होता. मी विचार केला, एखादा दिवस माझी नणंद माझ्या रूममध्ये झोपली तर काय फरक पडणार आहे. त्यामुळे मी तिला आमच्या बेडरूममध्ये झोपून दिलं. पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं की मी जेव्हा जेव्हा माझ्या पतीच्या जवळ झोपण्याचा प्रयत्न करते त्यावेळी माझी सासू किंवा माझी नणंद आमच्या रूममध्ये झोपायला येते. त्यानंतर माझे पती दुसऱ्या रूममध्ये झोपायला जातात. मी त्यांना म्हणाले की मी पण तुमच्यासोबत दुसऱ्या रूममध्ये झोपते. तेव्हा ते म्हणाले, "अगं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाहेरच्या रूममध्ये खूप गरम होतं आणि तसंही तुला AC मध्ये झोपायची सवय आहे, त्यामुळे तू इथेच त्यांच्यासोबत आरामात झोप." ते मला खूप प्रेमाने समजून सांगायचे. त्यामुळे मला असं वाटायचं की त्यांना माझी खूप काळजी आहे आणि माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मी आता विचार केला होता की माझ्या पतीला त्यांच्या रूममध्ये AC लावून द्यायला सांगते, म्हणजे त्यासुद्धा त्यांच्या रूममध्ये आरामात झोपतील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून घरी आले तेव्हा मी त्यांना बोलले, "अहो, तुम्ही मम्मीच्या रूममध्ये एक AC का नाही लावत? म्हणजे ते त्यांच्या रूममध्ये आरामात झोपतील आणि आपणही आपल्या रूममध्ये आरामात झोपू." माझ्या सासूनी आमचं बोलणं ऐकलं. त्यावर त्या म्हणाल्या, "अगं सुनबाई, माझ्या मुलाची छोटीशी नोकरी आहे. त्या नोकरीच्या पगारात आपलं घर कसं तरी चालतं आणि तू त्याला माझ्या रूममध्ये AC बसवायला कशाला सांगत आहेस? आम्ही तुमच्या रूममध्ये झोपतो ते तुला आवडत नाही का? ठीक आहे, आजपासून तुमच्या रूममध्ये आमच्यापैकी कोणीच झोपणार नाही." त्यावर मी म्हणाले, "नाही सासूबाई, माझं म्हणणं तसं नाही आहे. मला असं वाटतं की तुषार दिवसभर कामावरून दमून येतात, त्यामुळे त्यांनी पण थंड रूममध्ये झोपावं." एवढं बोलून मी माझ्या रूममध्ये निघून गेले. थोड्या वेळाने माझे पती बेडरूममध्ये आले आणि दुःखी होत मला म्हणाले, "जर तुला माझी मम्मी आणि बहीण आपल्या रूममध्ये झोपायला आलेले आवडत नसेल तर त्यांना नाही म्हणून सांग. उगीच माझ्या गरीब परिस्थितीची चेष्टा करू नकोस. तुला चांगलं माहीत आहे की मी एक छोटीशी नोकरी करत आहे. माझा तुझे वडील आणि भावासारखा मोठा बिझनेस नाही आहे. मला घरात आणि बाहेर पैसे खर्च करताना खूप विचार करावा लागतो. मला माहीत आहे की तू श्रीमंत घरातून आहेस, परंतु तुझ्या वडिलांना या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तू सुद्धा हे लग्न तुझ्या मर्जीनेच केलं आहे. तुला हे स्थळ जर पसंत नव्हतं तर तू तेव्हाच तुझ्या वडिलांना सांगायला पाहिजे होतं की मला श्रीमंत घरात लग्न करायचं आहे." मी त्यांना म्हणाले की "नाही हो, असं काही नाही आहे. माझे एवढेच म्हणणं आहे की मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे, कारण की दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये असता आणि जेव्हा संध्याकाळी घरी येतात तेव्हा तुमची मम्मी आणि बहीण आपल्या रूममध्ये झोपायला येतात. आता तुम्हीच सांगा, मी काय करू?" माझं बोलणं ऐकून माझे पती
गुपचूप रूममधून निघून गेले. मी एक अत्यंत सुंदर आणि तरुण मुलगी होते. संध्याकाळी जेव्हा माझे पती घरी येण्याची वेळ होते तेव्हा मी सजून सवरून त्यांची वाट पाहत असते, कारण की त्यांचं ध्यान माझ्याकडे जावं म्हणून. माझी नणंद आणि माझ्या सासू खूप चांगल्या होत्या. त्या कायम माझी स्तुती करत असायच्या, परंतु मला त्यांच्या नाही तर माझ्या पतीच्या तोंडून माझी स्तुती ऐकायची होती. मी त्यांना बाहेर जाण्याचा हट्ट केला की ते आमच्यासोबत माझ्या नंदेला सुद्धा घ्यायचे. त्यामुळे ही गोष्ट मला अजिबात आवडत नव्हती. एक दिवशी मी विचार केला की आता माझ्या नंदेच्या लग्नाचं वय झालं आहे, आपण तिचं लग्न लावूया, म्हणजे ती आमच्या दोघांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणार नाही. मी सासूबाईंशी नंदेच्या लग्नाबद्दल बोलणे तेव्हा त्या म्हणाल्या, अगं सुनबाई, माझं पण तेच म्हणणं आहे, तिचं लग्न लावून देऊया, म्हणजे ती तिच्या घरी सुखी संसार करेल. परंतु काय करणार, आमच्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. पण सुनबाई, तू जर तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन आमची मदत केली तर मी आजच तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरू करते. मला माझ्या सासूबाईंचं बोलणं जरा तुच्छ वाटलं, परंतु मी काय करणार, माझ्या नंदेच्या लग्नात तर माझाच फायदा जास्त होता. मग मी माझ्या वडिलांशी बोलून नंदेच्या लग्नासाठी पैसे घेऊन दिले. माझ्या सासूने तिच्यासाठी दुसऱ्याच दिवशी स्थळ शोधलं. मला तर असं वाटलं की यांनी स्थळ अगोदरच शोधून ठेवलं आहे आणि माझ्या वडिलांकडून पैसे घेण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी म्हणाले, ठीक आहे, जाऊ द्या. त्यानंतर 1 महिन्यांनी माझ्या नंदेचं लग्न झालं. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा घरामध्ये पैशाची अडचण यायची तेव्हा माझी सासू मला सांगून माझ्या वडिलांकडून पैसे मागवायची. मी पण हसत खेळत त्यांना मदत करत असायची. एक दिवशी बसल्या बसल्या मी माझ्या सासूबाईंना विचारलं, सासूबाई, तुषार लग्नाआधी कुठल्या मुलीला पसंत करत होते का, किंवा त्यांना माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का? माझं बोलणं ऐकून माझ्या सासूबाईंना ठसकाच लागला. त्या मला म्हणाल्या, नाही पोरी, तू असं का विचार करत आहेस? तुषार तुला काय बोलला का? मी म्हणाले, नाही हो सासूबाई, परंतु जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे तेव्हापासून ते माझ्याजवळ आले नाही. ते माझ्यापासून लांब लांब जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सासूबाई म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, आजच मी त्यांच्याशी बोलते. त्यांचं बोलणं ऐकून मी खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी माझे पती ऑफिसवरून घरी आले तेव्हा मला म्हणाले, सोनाली, आज आपण बाहेर जेवायला जाऊया. त्यांच्या तोंडून हे बोलणं ऐकून मी खूप खुश झाले. मी समजून गेले की माझ्या सासूने त्यांना सांगितले असेल. मी त्यांना म्हणाले, 10च मिनटं थांबा, मी लगेच तयार होऊन येते. मग आम्ही दोघेजण बाहेर जेवायला गेलो. लग्नानंतर आज पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकत्र टाईम घालवला होता. परंतु तुषार आजसुद्धा खूप शांत होते. ते माझ्याशी काहीच बोलत नव्हते. मी म्हणाले, ठीक आहे, लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही दोघे बाहेर आलो आहे म्हणून ते शांत असतील. हळूहळू सर्व काही ठीक होईल. मी विचार करत होते की माझ्या सासूबाई किती चांगल्या असतील, ते माझी किती काळजी करतात. आता थोडे दिवस सर्व काही छान चालू होतं. रोज संध्याकाळी ते घरी आले की मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना जेवण वाढत असायचे. आता आमच्या दोघांचं बोलणंही वाढलं होतं. एक दिवशी तुषार जेवण करत असताना आमच्या शेजारची मुलगी माझ्या नंदेला भेटण्यासाठी घरी आली होती. तुषार तिला पाहून झटकन उभे राहिले आणि बेडरूममध्ये निघून गेले. ती मुलगी तुषारकडे एकटक पाहत उभी होती. ती थोडा वेळ आमच्या घरात थांबली आणि लगेच निघून गेली. आता ती मुलगी रोज आमच्या घरी येत होती आणि तुषारकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती. तिचं असं वागणं मला अजिबात आवडत नव्हतं. ती आमच्या घरी त्यावेळी यायची ज्यावेळी तुषार ऑफिसवरून घरी यायचे. तुषार तर त्या मुलीसोबत काहीच बोलत नव्हते. पण माहीत नाही, मला जरा वेगळाच डाऊट येत होता. एक दिवशी मी माझ्या मम्मीला भेटण्यासाठी माझ्या माहेरी गेले होते. मी मम्मीला भेटून परत आले तेव्हा घरात कोणीच नव्हतं. पण मला एका रूममध्ये हळू आवाजात कोणीतरी बोलण्याचा आवाज येत होता. मी त्या रूमच्या जवळ पोहोचले आणि रूमचा दरवाजा उघडणारच होते तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या, पोरी, तू कधी आलीस तुझ्या माहेरून? मी लगेच मागे वळाले आणि माझ्या सासूबाईंच्या जवळ गेले. मी सासूबाईंना म्हणाले, अहो, मी आत्ताच आले आहे, पण मला या रूममध्ये कोणीतरी बोलण्याचा आवाज येत आहे. त्यावर त्या म्हणाल्या, नाही बाळा, इथे तर कोणीच नाही आहे. घरी कोणी नव्हतं म्हणून मी शेजारच्या काकूंकडे जाऊन बसले होते. मी त्यांना विचारले, तुषार कुठे आहेत? त्यावर त्या म्हणाल्या, तो अजून ऑफिसवरून आला नाही. मी म्हणाले, ठीक आहे, म्हणून माझ्या रूममध्ये निघून गेले. रूममध्ये बसल्या बसल्या मी विचार करू लागले की त्या रूममधून तर तुषारसारखाच आवाज येत होता. मग काय तुषार घरातच आहे का? तसं जर असेल तर मग सासूबाई माझ्याशी खोटं कशाला बोलल्या असतील? माझ्या मनात आता खूप सारे वेगवेगळे विचार येऊ लागले होते. थोड्या वेळाने तुषार रूममध्ये आले. मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे होता? त्यावर ते म्हणाले, तुला माहीत नाही का, मी ऑफिसमध्ये असतो, दुसरं कुठं जाणार आहे मी? मी म्हणाले, ठीक आहे,
मी जेव्हापासून सासूबाईंना तुषारची कंप्लेंट केली आहे तेव्हापासून तुषार माझी खूप काळजी घेत आहेत. ते मला जिथे म्हणाल तिथे फिरायला पण घेऊन जात आहेत. परंतु माहीत नाही, माझ्या मनात वेगळा संशय दडला आहे. एक दिवशी अर्ध्या रात्री मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठले. तेव्हा तुषार रूममध्ये नव्हते. मी बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा ते हळू आवाजात कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मी त्यांना विचारलं की एवढ्या रात्री कोणाशी फोनवर बोलत आहात? त्यावर ते म्हणाले की ऑफिसमधून अर्जंट कॉल आहे. मी म्हणाले, एवढ्या रात्री कोणाचा अर्जंट कॉल असेल? त्यावर ते माझ्यावर नाराज झाले आणि मला म्हणाले, तुला सांगितलं ना ऑफिसमधून कॉल होता. आता तू माझ्यावर संशय घेऊ लागले आहेस का? पण मला सांग, तू एवढ्या रात्री इथे काय करत आहेस? मला तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी उठले होते. जेव्हा शेजारी पाहिलं तेव्हा तुम्ही नव्हते, म्हणून मी तुम्हाला पाहण्यासाठी बाहेर आले. त्यानंतर आम्ही दोघे रूममध्ये गेलो. तुषार तर लगेच गाढ झोपून गेले. परंतु मला रात्रभर झोप लागत नव्हती. मी विचार करत होते की एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल. ऑफिसमधला फोन नव्हता हे तर नक्कीच. हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. आता मी ठरवलं की यांच्यावर नजर ठेवायची. त्यानंतर 3-4 दिवस मी गुपचूप अर्ध्या रात्री उठून पाहायचे. तेव्हा तुषार बाहेर हळू आवाजात कोणाशी तरी फोनवर बोलत असायचे. आता माझा संशय वाढत चालला होता. एक दिवशी मी माझ्या मैत्रिणीसोबत मॉलमध्ये शॉपिंग करून येत होते. तेव्हा मी तुषारला आमच्या शेजारी जी मुलगी होती तिच्यासोबत तिथे पाहिलं. मी त्यांना थोडं लांबूनच पाहिलं होतं, परंतु ते तुषारच होते. कारण की मी माझ्या नवऱ्याला 1000 लोकांमध्ये पण ओळखू शकते. मी पूर्ण रस्त्याने हाच विचार करत होते की तुषार त्या मुलीसोबत काय करत आहे. पण जेव्हा मी घरी आले तेव्हा मी थोडी हैराणच झाले. कारण तुषार तर बेडरूममध्ये आराम करत होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी आले ऑफिसवरून? त्यावर ते म्हणाले, मला येऊन 2 तास झाले आहेत. माझी तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून मी आज लवकर घरी आलो आहे. अहो, परंतु मी आत्ता तुम्हाला रस्त्यात पाहिलं त्या समोरच्या मुलीसोबत. त्यावर त्यांनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, अरे वा, आता तर मी तुला सगळीकडेच दिसत आहे. आजकाल तू माझ्यावर जास्तच प्रेम करत आहेस वाटतं. ते असं बोलल्यावर मला पुढे काहीच बोलता आलं नाही. मी माझ्या सासूबाईंना आणि नंदेला विचारलं की तुषार घरी येऊन किती वेळ झाला आहे. त्यावर त्या म्हणाल्या, अगं खरंच तो येऊन 2 तास झाले आहेत आणि तो तुझीच वाट पाहत आहे. माझा सासूबाईंवर विश्वास होता. त्यामुळे मी असा विचार केला की मला दुसरे कोणीतरी दिसले असेल आणि मी त्यांना तुषार समजत असेल. त्यामुळे मी ती गोष्ट माझ्या डोक्यातून काढून टाकली. परंतु काही दिवसांनी अशी काही गोष्ट घडली की ती माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होती. मी विचारही करू शकत नव्हते की तुषार आणि माझ्या सासरचे सर्व लोक मिळून मला धोका देत आहेत. झालं असं की तुषारच्या चुलत भावाचं लग्न होतं. ते लोक दुसऱ्या शहरामध्ये राहत होते. त्यामुळे आम्हाला त्यांचं लग्न अटेंड करण्यासाठी काही दिवसांसाठी तिथे जायचं होतं. या गोष्टीमुळे मी खूप खुश होते. कारण की लग्नाच्या कारणाने आम्हाला तिकडे फिरायला पण भेटेल आणि आम्ही खूप सारा एन्जॉय करू. त्यामुळे मी माझी सर्व पॅकिंग करून ठेवली होती आणि आम्ही संध्याकाळी निघणार होतो. पण जेव्हा तुषार ऑफिसवरून आले तेव्हा ते मला म्हणाले की मी तुमच्या सर्वांसोबत तिकडे येऊ शकत नाही. कारण की मला ऑफिसमध्ये खूप अर्जंट काम आहे. त्यामुळे तू आणि आई तिकडे जावा. त्यांचं बोलणं ऐकून मी खूप दुःखी झाले होते. मी त्यांना म्हणाले, ठीक आहे, मग मी पण नाही जात. मी तुमच्यासोबत इथेच थांबते. आम्ही सर्वजण तिकडे गेलो तर तुमची काळजी कोण घेणार? ते म्हणाले, नाही नाही, माझ्या काळजीचं टेन्शन तू घेऊ नकोस. जर तू तिकडे गेली नाहीस तर सर्व पाहुणे रावळे तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल नको नको ते प्रश्न विचारत राहतील. मी घरी थांबण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुषारने मला त्यांच्या मम्मी आणि बहिणीसोबत तिकडे जायला सांगितलं. मी तिकडे गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली. म्हणून मी दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी परत आले. पण मी परत येणार आहे हे तुषारला सांगितलं नव्हतं. मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. पण मला कुठे माहीत होतं की मलाच खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे. मी घरी पोहोचल्यावर हळूच दरवाजा उघडून आमच्या रूमकडे जाऊ लागली. तेव्हा मला आमच्या रूममधून कोणीतरी हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज येऊ लागला. मी बेडरूमचा दरवाजा पुढे ढकलला. तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी एकदम स्तब्ध झाले. 2 मिनिटं मला काहीच कळत नव्हतं. कारण की आमच्या शेजारची मुलगी आणि तुषार एकमेकांच्या एवढ्या जवळ होते की मी समजून गेले या दोघांमध्ये काय चालू आहे. मला समोर पाहून तुषार झटकन उभे राहिले आणि माझ्याजवळ येऊन म्हणाले, तू तर काही दिवसांनी येणार होतीस ना, मग अचानक कशी काय आलीस? सोनाली, तू जरा 2 मिनिटे इथे बस. मी तुला सर्व काही समजावतो. कारण की तू जे पाहत आहेस तसं काहीच नाहीये. मी म्हणाले, आता काय समजायचं बाकी राहिलं आहे? मी जे डोळ्यांनी पाहिलं आहे तेच भरपूर आहे. यासाठी तुम्ही आमच्यासोबत लग्नामध्ये आले नाही.
कारण की तुम्हाला या मुलीसोबत इथे या सर्व गोष्टी करायच्या होत्या. त्या दिवशी पण मी तुम्हाला या मुलीसोबत बाहेर पाहिलं होतं. त्या दिवशी पण तुमचे घरचे आणि तुम्ही माझ्याशी खोटं बोलला. मी तुमचं काय वाईट केलं आहे म्हणून तुम्ही मला एवढा मोठा धोका दिला? मी तुमच्याकडून कधी कुठल्या मोठ्या गोष्टीची अपेक्षा केली नव्हती. मला फक्त तुमचं थोडंसं प्रेम हवं होतं. मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करत होते. माझ्या प्रेमाच्या बदल्यात तुम्ही हे दिलत का मला? आता त्यांना माझ्यासोबत बोलण्यासाठी एकही शब्द उरला नव्हता. त्यांनी त्यांच्या मम्मीला आणि बहिणीला फोन करून लगेच बोलावून घेतलं. थोड्या वेळाने त्या आल्यावर तुषार त्यांना म्हणाले की हे सर्व तुमच्या दोघींमुळे झालं आहे. जर तुम्ही मला हे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली नसती तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. मम्मी, तुला तुझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते म्हणून माझं आयुष्य बर्बाद केलं आहेस. हे सर्व करून तुला काय भेटलं? मला तर काहीच समजत नव्हतं की तुषार त्यांच्या मम्मीशी काय बोलत आहे. मग तुषार मला सांगू लागले की हे बघ सोनाली, मी आणि सीमा लहानपणापासून एकमेकांवर खूप प्रेम करत आहे. मला सीमासोबतच लग्न करायचं होतं, पण माझ्या मम्मीला माझं लग्न श्रीमंत मुलीसोबत लावायचं होतं. मी मम्मी पुढे खूप हट्ट केला, पण मम्मीने मला शपथ दिली की तू जर श्रीमंत मुलीशी लग्न केलं नाही तर मी कुठेतरी जाऊन जीव देईन. आणि ती म्हणाली की तू जर श्रीमंत मुलीशी लग्न केलं तर आपण त्यांच्याकडून खूप सारा हुंडा घेऊ आणि त्या पैशातून तुझ्या बहिणीचं लग्न लावू आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की आपण त्या मुलीला धक्के मारून घरातून हाकलून देऊ आणि मग तू सीमासोबत दुसरं लग्न कर. त्यामुळे मी माझ्या मम्मीच्या हट्टापुढे मजबूर होऊन तुझ्याशी लग्न केलं. लग्नानंतर मी खूप प्रयत्न केला की सीमाला विसरून तुझ्यासोबत एक नवीन आयुष्य सुरू करावं, पण जेव्हापासून ती आपल्या घरी येत आहे तेव्हापासून मी तुझ्यापासून लांब होत गेलो. त्यानंतर सीमा आणि मी परत एकत्र आलो. मला माहीत आहे की मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागत आहे. त्यामुळे मी कधी तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकलो नाही. मला माहीत आहे तू एक खूप चांगली मुलगी आहे. माझी तर तुझ्यापुढे काहीच लायकी नाहीये. मी तर तुझी माफी मागायच्या पण लायकीचा उरलो नाहीये. तरी पण मी तुझी हात जोडून माफी मागतो. मी तुझं मन खूप दुखावलं आहे. प्लीज मला माफ कर. तुषारच्या तोंडून सर्व काही खरं ऐकून माझं मन पूर्णपणे तुटलं होतं. मला समजतच नव्हतं की या सर्व गोष्टींमध्ये माझी काय चुकी आहे. मी तुषारला बोलले, मी तुला आणि तुझ्या घरच्यांना कधीच माफ करणार नाही. तुम्ही सर्वांनी मिळून मला खूप मोठा धोका दिला आहे. मला सांगा, माझी चुकी तरी काय होती? मी विचार पण करू शकत नाही की तुम्ही सर्वजण मिळून पैशासाठी एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करू शकता. आता मी हे घर सोडून कायमचे निघून चालले आहे. त्यानंतर मी माझ्या माहेरी निघून आले आणि माझ्या वडिलांना या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यावर माझे वडील म्हणाले, आता तुला तिथे जायची काही गरज नाही. अशा लोकांसोबत कसं वागायचं ते मला चांगलंच माहीत आहे. मी या लोकांना शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. पोरी, तू काळजी करू नकोस. तू आता तुझ्या घरी निवांत राहा. मी माहेरी आलेली 1 आठवडा झाला असेल तेव्हा तुषार माझ्या घरी मला भेटण्यासाठी आले आणि मला म्हणाले, सोनाली, मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तू मला सोडून गेल्यानंतर मला समजलं की तू माझ्यावर किती प्रेम करत आहेस आणि मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. आता मला एक गोष्ट कळली आहे की सीमा माझ्यावर प्रेम करते, पण मी तुझ्यावर प्रेम करतो. मी आता सीमासोबत सर्व नातं तोडून टाकलं आहे. मला माहीत आहे की माझ्या घरचे तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले आहेत. त्यांनी जरी पैशाच्या इरादाने माझं तुझ्यासोबत लग्न लावलं असेल तरी पण आता मी तुझ्यावर खरं प्रेम करत आहे आणि मला आपलं नातं हे माझ्या खऱ्या प्रेमाने पुढे वाढवायचं आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज माझ्यासोबत चल. असं तुषार एकदम सहज बोलले. पण मी ज्या गोष्टी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या गोष्टी मी कशा विसरू शकते? या गोष्टी विसरणं माझ्यासाठी अशक्य होतं. म्हणून मी तुषारला म्हणाले की मी तुमच्यासोबत कधीच येऊ शकत नाही. तुमचं चांगलं यातच आहे की तुम्ही सीमासोबत लग्न करा आणि तुमचं नवीन आयुष्य सुरू करा आणि खुश राहा. एवढं बोलून मी माझ्या रूममध्ये निघून आली. त्यानंतर तुषार तिथून निघून गेले. त्या दिवसापासून तुषार मला रोज खूप फोन करत असायचे, परंतु मी त्यांचा फोन कधीच उचलला नाही. मी कायम माझ्या रूममध्येच पडून असायचे. मला भूकही लागत नव्हती आणि तहानही लागत नव्हती. त्यामुळे मी खूप अशक्त झाले होते. त्यामुळे अचानक एक दिवशी मी बेशुद्ध झाले. जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि माझं चेकअप केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. मला समजतच नव्हतं की ही गोष्ट ऐकून मी खुश होऊ की दुःखी होऊ. त्यानंतर माझ्या मम्मीने माझ्या सासरकडील लोकांना फोन करून सांगितले की सोनाली प्रेग्नेंट आहे. ती गोष्ट ऐकताच ते सर्व माझ्या घरी आले. माझ्या सासूबाईंनी आणि तुषारने माझी माफी मागितली. त्यांनी माझ्या घरच्यांचीही माफी मागितली. मला काय करावं समजतच नव्हतं.
मग माझ्या मम्मीने मला खूप समजावलं. ती म्हणाली की तुषार आणि त्याच्या घरच्यांनी तुझ्या पप्पांची सुद्धा माफी मागितली आहे. माझ्या सासूबाई म्हणाल्या, सोनाली, मी खूप चुकीची वागले आहे. मी पैशासाठी या सर्व गोष्टी करायला नको होत्या. आम्हाला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला आहे. पण मला माझ्या चुक्या काढल्या आहेत. प्लीज मला माफ कर. मी तुषारच्या डोळ्यात तुझ्याबद्दल खूप प्रेम पाहिलं आहे. अगं मुली, चुक्या तर माणसांकडूनच होतात ना. अशीच एक चूक माझ्याकडून आणि माझ्या मुलाकडून झाली आहे. तू आता मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आणि तुझ्या आणि तुषारच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात कर. शेवटी निर्णय तुझ्या हातात आहे. तुला जर आम्हाला शिक्षा करायची असेल तर बिंदास कर. तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. मी या गोष्टीवर खूप विचार केला. आमच्या होणाऱ्या बाळासाठी मी तुषारसोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. शेवटी चुका तर माणसाकडूनच होतात आणि माझ्या सासरच्या लोकांनी त्यांची चुकी मान्य केली आहे. आपण जी चुकी केली आहे ती मान्य करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. आणि मी हसत हसत तुषारसोबत माझ्या सासरी परत गेले. तुषार मला बोलले की आता आपण या घरात राहायचं नाही. आपण दुसऱ्या शहरात शिफ्ट होऊया. म्हणजे त्या सीमाची सावलीसुद्धा आपल्या संसारावर पडायला नको आणि आपण सुखाने संसार करूया. आता आम्ही दुसऱ्या शहरात शिफ्ट झालो होतो आणि काही दिवसातच तुषारला चांगली नोकरीसुद्धा मिळाली होती. आता तुषार माझी खूप काळजी घेत होते. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. बघता बघता मी आता एका गोंडस बाळाची आई झाले होते. देवाच्या आशीर्वादाने आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाला होता. माझ्या सासूबाईसुद्धा आमच्यासोबत राहत होत्या. त्या माझी खूप काळजी घेत होत्या. त्यांनी मला माझ्या आईची कधी कमी भासू दिली नाही. अशा प्रकारे आमचं एक छोटंसं कुटुंब खूप समाधानाने आणि सुखाने एकत्र राहत होतं. मी जे माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं होतं ते आता मला मिळालं होतं. मित्रांनो, आशा करते की आजची ही स्टोरी तुम्हाला खूप आवडली असेल. धन्यवाद. आभारी आहोत.